श्री समर्थ वाग्देव महाराज यांच्या रथयात्रेनिमित्त शरद सहकारी पतसंस्था वाटरा स्टेशन गेले कित्येक वर्ष यात्रेला आलेल्या भाविक भक्तांचं फुल ना फुलाची पाकळी देऊन काहीतरी त्यांना अल्पोपहार किंवा चहापान अशा स्वरूपामध्ये आम्ही आत्तापर्यंत दुग्धपानाचा कार्यक्रम ठेवला होता. या चालू वर्षी आपण संस्थेच्या वतीनं हा शिरा वाटप हा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामुळं भक्तांच्या सेवेमध्ये संस्था सतत कार्यरत असते. याशिवाय वाग्देव मंदिरामध्ये होणाऱ्या दर पौर्णिमेला आमच्या संस्थेच्या वतीनं त्यात सहभाग नोंदवला जातो. तसंच पारायण काळामध्ये देखील आमच्या संस्थेच्या वतीनं एक महाराजांचं कीर्तन त्याचं मानधनाचं संयोजन संस्था करीत असते. अशा प्रकारे गेल्या 35 वर्षामध्ये शरद सहकारी पतसंस्था या वाग्देव महाराजांच्या रथयात्रेमध्ये आपल्या परीनं फुल न फुलाची पाकळी या स्वरूपामध्ये आमची वाटरा स्टेशन मध्ये त्यांची आमच्यावर कृपा आहे. महाराजांची कृपा असल्यामुळे आमच्या समोर रथ जात असताना त्यांनी आम्हाला ही संधी दिली प्रसाद द्यायची आणि अशीच पुढे सुद्धा आम्हाला संधी द्यावी ही वाग्देव चरणी प्रार्थना. या महाराजांच्या 90व्या पुण्यतिथीनिमित्त हे शरद ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि त्यांचे सर्व कर्मचारी हे भक्ती, श्रद्धा आणि सेवा या आनंद सोहळ्यामध्ये हे अन्नदान करून सहभागी होतात. खरं तर त्यांचा आनंद ते ह्या सर्व रथामध्ये जे सहभागी झालेले असतात. सकाळपासून रथ चालू असतो आणि या रथातली लोक भक्तगण भुकेलेली असतात आणि ह्या भुकेलेल्या लोकांना त्यांना हा प्रसाद वाटप करून पुण्याचा जो मार्ग आहे हे सर्व कर्मचारी दरवर्षी घेतात आणि हा त्यांना जो आनंद मिळतो, मी आताच म्हटलं की आनंदाचा सोहळा आहे, सेवेचा सोहळा आहे, भक्तीचा सोहळा आहे, त्यात ते आनंदमय होऊन जातात. आणि त्यांनी अशाच प्रकारे दरवर्षी सर्व भक्तांना अशा पद्धतीचा प्रसाद वाटप केले गेल्यामुळे सर्व भक्त या ठिकाणी खुश होतात आणि त्यांना तो आनंद मिळतो. पाहिलं तर गेली 35 ते 40 वर्ष झालं शरद सहकारी पतसंस्था ही या दरवर्षी सुगंधी दुधाचं वाटप करते. पण यावर्षी त्यांनी एक अनोखा उपक्रम ठेवलाय, तो म्हणजे पूर्णपणे काजू बदाम मधला हा शिरा ठेवलाय आणि आपल्या रथ ओढणाऱ्या भाविक भक्तांना अशा पद्धतीने शिराचं वाटप केलं जाते. आणि या संस्थेचे कर्मचारी आपल्या बरोबर काय मत करतात, कशा पद्धतीने आता झालं संचालकांचं मत, आता कर्मचाऱ्यांचंही मत घेऊ की कशा पद्धतीने आपण आबांनी कालच सांगितलं होतं आम्हाला की आज सर्व कर्मचारी मिळून तुम्ही हे सगळं अन्नदानाचं आणि उपक्रम असं वाटतं तुम्हाला हे सगळं करत असताना. आज प्रथमतः मी वाग्देव महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. गेली 35 वर्ष ही संस्था वाग्देव महाराजांच्या नगरीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज करत आहे. विशेष सांगायचं म्हणजे काही असू द्या, परंतु वाग्देव महाराजांचं आमच्यावर अप्रत्यक्ष का होईना पण फार म्हणजे देवाची त्यांची इतकी प्रचंड कृपा आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही यशस्वीच होत असतो. आणि आमच्या खऱ्या अर्थानं आमचे संचालक, आमचे सगळे चेअरमन, संस्थापक, आमचे सर्व कर्मचारी, शरद सहकारीचे सर्व कर्मचारी, शरद मल्टीस्टेटचे सगळे भक्तिभावानं अतिशय मनापासून ही भक्ती या सेवेचा लाभ घेत असतात. एवढंच मी ह्या निमित्तानं सांगतो की अशीच वाग्देव चरणी मी प्रार्थना करतो की त्यांचं आमच्यावर कृपाछत्र राहो आणि हीच प्रार्थना मी त्यांना मनोमन करतो. तुम्ही स्वतः कीर्तनकार आहात आणि याच माध्यमातून कितीतरी वर्ष तुम्ही या श्री समर्थ भगवान वाग्देव महाराजांची सेवा करत आलात. अशा पद्धतीने सेवाभाव आहे आपला शरद सहकारी वतीनं. कर्मचारी देखील तुम्ही शरद सहकारी पतसंस्थेचा काय सांगा थोडक्यात याबाबत? रामकृष्ण हरी. गेली 37 वर्ष या भगवान वाग्देव महाराजांच्या भूमीत कार्यरत असणारी आमची एक अर्थवाहिनी म्हणजे शरद पतसंस्था महाराजांच्या आश्रयाखाली मोठ्या उत्तुंग स्वरूपात कार्य करते आणि कार्यही तिचं मोठं आहे. आणि मग या कार्याचं कुठेतरी उत्तर आहे म्हणून महाराजांची आमच्यावर कृपाछत्र राहण्यासाठी एक भक्तांची सेवा, वाग्देव भक्तांची सेवा म्हणून गेल्या वर्षी आम्ही दुग्धपान केलं होतं. परंतु यंदा थोडासा बदल म्हणून अल्पोपहार म्हणजे शिरा वाटप केलेलं आहे. परंतु तुम्ही सुद्धा त्याला एक प्रतिक्रिया दिली की पूर्वीचंच असावं, तर तोही आम्ही तुमचा निर्णय मान्य करून आम्ही पूर्वपदावर येऊन
परत सुद्धा ते दुग्धपान वाटप करू आणि आमच्यावरती कायम भगवान वाग्देवांचं कृपाछत्र राहो. नुसतं याच माध्यमातून सेवा करत नाही तर पाठीमागच्या 5-6 महिन्यापूर्वी वाग्देव महाराजांची नियमित असणारी प्रतिमासिक पौर्णिमा याचंही भाग्य आमच्या संस्थेला लाभलं. अन्नदान सेवा केली, कीर्तन सेवा केली. मी आमच्या सर्व संस्थेच्या कर्मचारी संचालकांच्या वतीनं आपल्या भगवान वाग्देव महाराजांच्या ट्रस्टचे सर्व सदस्य आणि सर्व भक्त यांचं सहर्ष स्वागत करतो. आभार मानतो. रामकृष्ण.